लढत असणार आहे, कारण मेगा फायनलचा हा सामना आहे, त्यामुळे दोनही ताकदवर संघ. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आणि मी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदान खाली करायचंय आणि खास करून आमचे जे छोटे प्रेक्षक आहेत पहा घड्याळाची वेळ दर्शवते 12 वाजायला आलेत आणि तरी देखील हे चिमुकले अजूनही या स्पर्धेचा आनंद लुटतायत. ही पनवेल शहराची खरं तर ओळख राहिली आहे. स्पर्धा कोणतीही असो, प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा मात्र मोठ्या संख्येनं या नगरपालिका मैदानावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो आणि आज या सर्वच प्रेक्षकांचंही आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात. थैंक यू प्रवीण सर। यकीनन मेगा फाइनल का मुकाबला है दोस्तों, जल्द से जल्द मुकाबला शुरू होना जरूरी है, समय काफी हो चुका है। डॉक्टर 11 की टीम प्लीज अपने बल्लेबाज जल्द से जल्द मैदान के अंदर भेजे और 12th मैन का यहाँ पर कमेंट्री बॉक्स में होना जरूरी है। डॉक्टर 11 के कप्तान अपना 12th मैन यहाँ पर कमेंट्री बॉक्स में भेजे प्लीज, और उसके बाद बल्लेबाज मैदान के अंदर भेजे। एडवोकेट 11 टीम जल्द से जल्द अपनी फील्डिंग लगाए और यकीनन अब्दुल रहमान वाइब्स, अब्दुल रहमान के चैनल को यकीनन लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो। एक मिनी ब्लॉगर, छोटा पैकेट बड़ा धमाका, इसके चैनल को लाइक करो। चलिए मुकाबला शुरू करना है। यकीनन जिस घड़ी का सभी को इंतजार था, यकीनन वो इंतजार खत्म हो चुका है। मेगा फाइनल का मुकाबला यकीनन दोस्तों कुछ इस समय में शुरू होगा। परेश दादा चषक 2026 का ये मेगा फाइनल का मुकाबला एडवोकेट 11 बनाम डॉक्टर 11 के दरमियान फाइनल का मुकाबला दोस्तों। कौन होगा विजेता, कौन बनेगा इस चमचमाती हुई ट्रॉफियों का हकदार, कौन लिखेगा इतिहास सुनहरी अक्षरों से, कौन बनेगा विजेता, आने वाला पल बताएगा दोस्तों। ये सवाल बन चुका है दोस्तों, कौन जीता कौन हारा परेश दादा चषक 2026 यकीनन याद जरूर रहेगा। ये परेश दादा ठाकुर के जन्मदिन पर ऑर्गेनाइज किया गया ये टूर्नामेंट डैशिंग नगर सेवक सुमित दादा झुंझाराव इनकी तरफ से ये ऑर्गेनाइज किया गया और युवा मोर्चा की टीम पूरी तरीके से सपोर्ट में रही। काफी अच्छा ऑर्गेनाइज किया है इस टूर्नामेंट को और इंतजार की घड़ी खत्म होगी कुछ ही पलों में, कुछ ही समय में, कुछ ही वक्त में। मेगा फाइनल का हकदार कौन बना, यकीनन 4 मिनट अभी भी बाकी है। परेश सेठ का जन्मदिन चलिए स्पीड अप करना है, मुकाबले को शुरू करना है। मैदान के अंदर तैनात है हमारे अंपायर जॉन्टी सर, उन्हीं का साथ निभाते हमारे अंपायर डीके। फाइनल का मुकाबला दोस्तों परेश दादा चषक 2026 टॉस जीता है एडवोकेट 11 ने टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का डिसीजन किया। पहली गेंद डॉक्टर 11 टीम के कप्तान से मैं गुजारिश करूंगा प्लीज अपना 12th मैन कमेंट्री बॉक्स में भेजें। फाइनल का मुकाबला है। ये देखिए इस बार काफी अच्छी गेंद, रनआउट का खतरा बन सकता था लेकिन नहीं, बाल बाल बचे, 1 रन जरूर मिलेगा। संगम घरत गेंदबाजी कर रहे हैं।
संगम घरत फिर से एक बार तैयार। संगम घरत की इस गेंद पर हवाई फायर करने की कोशिश की थी। तुषार नए बल्लेबाज मैदान के अंदर गौरव की जगह लेने आए हैं। तो दोस्तों ये फाइनल का मुकाबला है, 4 ओवर का है मुकाबला, 4 बॉलर कंपलसरी और कंपलसरी चेजिंग। काफी अच्छी गेंदबाजी संगम घरत करते हुए एडवोकेट 11 टीम की तरफ से संगम घरत फिर से एक बार राइट हैंड राउंड विकेट डाली हुई गेंद उल्टा पुल्टा होकर खेलने की कोशिश की थी, लेकिन कोशिश में नाकाम रहे। डॉट गेंद की समाप्ति और 12 बज चुके हैं। यकीनन परेश दादा ठाकुर का जन्मदिन, हमारे परेश दादा ठाकुर घर बैठे होंगे और लाइव देख रहे होंगे। यकीनन सभी की तरफ से मैं परेश दादा ठाकुर को भारतीय जनता पक्षाचे इस बार अच्छी गेंद संगम घरत की, 5 गेंदें हो चुकी है। स्कोर बोर्ड पर महज 1 रन, 1 विकेट के नुकसान पर इस ओवर की आखिरी गेंद संगम घरत। ये देखिए इस बार फाइन लेके क्षेत्र में खेल दिया है गेंद। युवकांचे प्रेरणास्थान, दमदार नेतृत्व, शहरात नाव झाला परेश ठाकूर दादाचा, आहे बीजेपी पक्षाचा नगरसेवक लाडाचा। अहो परेश ठाकूर दादा आमचा दिलाचा तो दिलवाला, परेश ठाकूर दादा आमचा दिलाचा तो दिलवाला, परेश ठाकूर दादा आमचा दिलाचा तो दिलवाला, परेश ठाकूर दादा आमचा दिलाचा तो दिलवाला। तो आपको परेश दादा ठाकुर और यकीनन मैं सुमित जी झुंझाराव इनको भी मुबारकबाद देना चाहूंगा। काफी अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, एक बार जोरदार ताली होनी चाहिए सुमित जी झुंझाराव के लिए। काफी अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया इस सीजन का, मैं कहूँगा इस ईयर का सबसे अच्छा टूर्नामेंट अब तक ऑर्गेनाइज किया है। डैशिंग इस इलाके का सुमित जी झुंझाराव। ये देखिए इस बार काफी तेज तरार खेल दिया है, एक ही दोनों ही टाइगर खिलाड़ियों के दरमियान से फरार जब हो वो गई। आता है छा जाता है। स्कोरबोर्ड पर 9 रन लगते हुए बाएं हाथ के बल्लेबाज सचिन कोहली स्ट्राइक पर बाएं हाथ के बल्लेबाज। ये देखिए इस बार फिर से आक्रमण करने की कोशिश की है और कोशिश में सफल रहे।
तो इसी बीच हमारे इस मंच पर भारतीय जनता पार्टी के युवा नेता प्रवीण जी मुरबारे, इनका आगमन हो चुका है। स्वागत करता हूं मैं सर आपका परेश दादा चषक 2026 में। लगातार तो मैं हिमेश जी भैरा इनसे गुजारिश करूंगा इनका सम्मान व सत्कार अपने शुभ हाथों परेश दादा चषक 2026 में आपका स्वागत है। ये फाइनल का मुकाबला, ये देखिए इस बार कवर्स के क्षेत्र में नजाकत के साथ खेल दिया, गेंद निकल गई 4 रनों के लिए। मैदान के अंदर कोहली 20 रन स्कोरबोर्ड पर दूसरा ओवर चल रहा है। दूसरे ओवर की 5वीं गेंद सीधे बल्ले से खेलने की कोशिश की थी लेकिन कोई रन नहीं मिलेगा। इस ओवर की आखिरी गेंद लेकर इस ओवर की आखिरी गेंद, मेगा फाइनल का मुकाबला चल रहा है दोस्तों। कौन बना हकदार इस चमचमाती हुई ट्रॉफियों का, ये सवाल बन चुका है। ये देखिए इस बार घुमाकर खेलने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, बड़ा विकेट, बड़ी मछली जाल को करती हुई। पांच रन आए दूसरी ओवर से, 15 रन। अब गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज सागर पाटिल गेंदबाजी करेंगे। अभिजीत नए बल्लेबाज मैदान के अंदर, सागर पाटिल का सामना। ये देखिए इस बार सीधे बल्ले से खेल दिया है, गेंद जाती हुई 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर। स्कोर बोर्ड पर 24 रन। तीसरा ओवर चल रहा है दोस्तों। तीसरे ओवर की पहली गेंद पर चौवा दाग दिया है। इस बार भी उसी अंदाज में सीधे बल्ले से खेलने की कोशिश तुषार कर रहे थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। इस बार डॉट गेंद की समाप्ति। तीसरी गेंद लेकर फिर से तैयार। ये देखिए इस बार कारपेट के सहारे तेज तरह खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद हैं।
ये रनआउट का खतरा बन सकता है और जी हाँ, आत्महत्या कर दी है वहां पर बल्लेबाज ने, ठोक दीजिए। तीन गेंदें हो चुकी है, तीसरा ओवर चल रहा है। 3 गेंदों में 4 रन खर्च किए हैं गेंदबाज सागर पाटिल ने। ये देखिए इस बार कवर्स के क्षेत्र में खेल दिया है, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन की दौड़, 1 रन आसानी के साथ पूरा, 1 ही रन से संतुष्ट। इससे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर 25 रन। फाइनल का मुकाबला चलता हुआ दोस्तों, परेश दादा चषक 2026 जिसको ऑर्गेनाइज किया है। ये देखिए इस बार गेंद फाइनल के क्षेत्र में ट्रेवल होती हुई, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग वहां पर खिलाड़ी की। ट्वेंटी 27 रन स्कोर बोर्ड पर। तीसरा ओवर चल रहा है, 5 गेंदें हो चुकी है। इस ओवर की आखिरी गेंद लेकर सागर पाटिल लेफ्ट आर्म राउंड विकेट, जिसको रिवर्स अटेंड किया और भेज दिया सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। ये देखिए पहली गेंद विजय मुंडे की। एक ही रन मिलेगा, इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर 33 रन। स्लॉग ओवर चल रहा है, 5 गेंदें आना अभी भी बाकी है इस इनिंग की। 33 रन स्कोर बोर्ड पर। विजय मुंडे की ये गेंद काफी अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। 4 गेंदें आना अभी भी बाकी है। ये फाइनल का मुकाबला चल रहा है दोस्तों। डॉक्टर 11 ने के बल्लेबाजों को थोड़ा शांत रखा है। ये देखिए इस बार लोअर फुल टॉस गेंद की थी, लेकिन चकमा खा गए बल्लेबाज। डांडी गोल। विजय मुंडे ने इस इनिंग की 3 गेंदें आना अभी भी बाकी। 3 स्कोर बोर्ड पर 33। चौथी गेंद देकर विजय मुंडे फिर से तैयार।
संतोष जाधव के लिए। ये चौथी गेंद, गेंद में उछाल काफी ज्यादा थी, लेकिन काफी अच्छा बैकअप मैं कहूँगा विकेट कीपर के पीछे, काफी अच्छा बैकअप। बाईस के रूप में 1 रन जरूर मिलेगा। 34 रन स्कोर बोर्ड पर 4 गेंदें हो चुकी है। विजय मुंडे फिर से एक बार 5वीं गेंद लेकर, इस बार सीधे बल्ले से कारपेट के सहारे खेल दिया है। खिलाड़ी वहां पर मौजूद, 1 ही रन शायद मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 35 रन। इस इनिंग की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद लेकर विजय मुंडे फिर से तैयार। राइट आर्म ओवर द विकेट। आखिरी गेंद, डॉट गेंद, काबिल तारीफ गेंदबाजी का मुजाहरा पेश कर दिया। अगर हैट्रिक लेते तो एडवोकेट वसीम दुरू पटेल इनकी तरफ से 1000 रुपए की इनामी राशि थी। 36 रन बनाने हैं जीत के लिए।
त्याच्या माध्यमातून मात्र खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या सामन्यांना या स्पर्धांना मात्र एक वेगळंच सौंदर्य. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय डॉक्टर विजय आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र पावलांचा वापर डाऊन द ट्रॅक येऊन मोठा फटका खेळण्याचा मानस प्ले डाऊन होत आहेत. बॅटीचा इनर एज आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली मोठी सफलता या ठिकाणी जरूर पुन्हा एक बार या संपूर्ण स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ आणि युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित सन्माननीय परेशदादा ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर युवकांना नेहमीच प्रेरित करणारे, आपल्या कार्याच्या माध्यमातून युवकांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण करणारे एक दमदार नेतृत्व म्हणून आदरणीय परेश ठाकूर साहेबांकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, ज्यामध्ये सेवा क्षेत्रातील व्यक्तिमत्व, त्याचबरोबर अधिकारी वर्ग आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे जर आपण पाहिलं तर कायद्याचं सखोल ज्ञान असणारे अर्थातच ॲडव्होकेट 11 हा संघ, तर दुसरीकडे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये केवळ इतरांच्या मदतीसाठी किंबहुना इतरांना नेहमीच बरे करण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे अर्थातच डॉक्टर्स 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये ती धार आपल्याला पाहायला मिळाली. धावा धावफलकावरती 4 षटकांच्या या लढतीमध्ये 35 उभारल्या गेल्या, 36 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. डॉक्टर्स 11 विरुद्ध ॲडव्होकेट 11 असं हे बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय, केलाय कडा प्रहार. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया, कारण एकूणच जर आपण पाहिलं तर सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय काय ही तपासणी केली जाते आहे. आणि कमालीचं क्षेत्ररक्षण, जर का या धावा रोखल्या गेल्या असतील तर निश्चितच एक चांगली फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हे डेडिकेशन तुमच्याकडनं असणं गरजेचं आहे, हे कमिटमेंट तुमच्याकडनं असणं गरजेचं आहे. आणि कमालीचा एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. सेव्ह केल्या गेल्या तब्बल 5 धावा या ठिकाणी सेव्ह केल्यात. ऑन स्क्रीन देखील आपण हे चित्र पाहिलं आणि ही क्लिअरिटी आहे, ही क्वालिटी आहे. पनवेल टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेजही पाहतात. सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. थोडासा दबावामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण डॉक्टर्स या ठिकाणी परिश्रम करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या वर्षीचा चॅम्पियन कोणता संघ ठरणार त्यासाठीचं हे बॅटल आहे. कोण ठरणार या मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धेचा पहिल्या स्पर्धेचा मानकरी. एक चांगली संकल्पना. खरं तर आपल्या दैनंदिन व्यस्त आयुष्यातून क्रिकेटसाठी दिला गेलेला हा जो वेळ आहे आणि त्या वेळेच्या माध्यमातून मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेट हे साकारलं जात आहे. पहिलं षटक खरं तर महत्त्वपूर्ण षटक असणार आहे. 4 षटकांच्या लढतीमध्ये यावेळेला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळत नाहीये. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि जोपर्यंत चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जाते. धावा हळूहळू धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न होतोय. आपण नेहमी म्हणतो ना की इथे एका धावेनं जिंकणारे संघ आपण पाहिलेत, एका धावेनं सामना गमावणारे संघही आपण पाहिले. त्यामुळे एका धावेचं महत्त्व काय हे अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आणि खास करून मेगा फायनलची ज्यावेळेला तुम्ही लढत खेळता, एक अतिरिक्त दबाव तुमच्यावरती असतो आणि या दबावाला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाता यातूनच विजयाचा मार्ग असतो. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, एलिव्हेशन नाहीये. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती दान केला जातोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांना देखील ठाऊक आहे की ही मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आहे, कारण हा झेल घेणं गरजेचं होतं, परंतु तो झेल मात्र टिपता आलेला नाहीये. झेल सुटला, फलंदाजाला मिळालं जीवनदान. इथे जर का विकेट आली असती तर डॉक्टर्स 11 संघ हा पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करताना आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु जर तर अगर मगर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये जरी कोणतंही स्थान नसलं तरी या शब्दांशिवाय क्रिकेट नाहीये. मागच्या चेंडूवरती झेल सुटला, एक मोठी जखम आणि त्याच्यावरती
त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वामध्ये या संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। राजकीय वर्तुळामध्येच नव्हे तर क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करणारे सन्माननीय सुमितदादा झुंजारराव साहेबांचं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं। परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, मागील चेंडूवरती पंचांचा इशारा सुरुवातीला षटकाराचा आला, परंतु त्यानंतर मात्र पंचांनी चौकार घोषित केला। होय, चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे होता। निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एका धावेसाठीचा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आहे। जितका मोठा संघर्ष विजय हा देखील तितकाच मोठा। विजयासाठीची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। यावेळेला शफल केला, क्रॉस द लाईन आलेत, जणू पहिल्यांदाच अगोदरच मानस बनवला होता। कमालीचं एक्झिक्युशन, चेंडू वन बाउंड। म्हणून ज्यांची ओळख आहे, अनेक प्रश्न मार्गी लावण्यामध्ये ज्यांच्याकडे हातखंडा आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या संकल्पनेतून जे नेहमीच कार्यरत असतात, आदरणीय सुमितजी झुंजारराव साहेबांचं एक गीत आपण ऐकलं। परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकीच आक्रमक फलंदाजी, आणखीन एक सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल। या एकेरी स्वरूपाच्या धावेने संघ जाऊन पोहोचलाय, धावा धावफलकावरती आलाय, 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा धावफलकावरती। खरं तर विजयासाठी आवश्यक 36 धावा आणि या धावांचा पाठलाग करत असताना मात्र तब्बल 20 धावा धावफलकावरती आल्यात। पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला विकेट आली त्यावेळेला असं वाटलं की कदाचित हा सामना डॉक्टर्स 11 संघ इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये, परंतु असं म्हटलं जातं ना की कानून के हात लंबे होते, अगदी त्या लंबे हातों का इस्तेमाल करते हुए अगदी मोठमोठे फटके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले। कमालीची फलंदाजी आपण पाहिली। प्रसाद स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेला येतात त्यावेळेला मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला निश्चितच पाहायला मिळते, परंतु इथे कमबॅक करावा लागेल। यावेळेला कदाचित बॅटीची कड घेऊन जाणारा चेंडू होता, प्रयत्न चांगला राहिला, चेंडूची गती कमी केली। शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये हा चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आली आहे। जणू संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेत असताना संगमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 21 रन्स ऑन द बोर्ड, 21 धावा धावफलकावरती आल्यात। मेगा फायनलची लढत, खरं तर मेगा फायनलचं हे बॅटल इंटरेस्टिंग निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल आणि ही विकेट कदाचित या ठिकाणी संधी निर्माण केली आहे। बरंच अंतरही कव्हर केलं, परंतु जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचणार, चेंडू सेफली लँड होताना आपल्याला पाहायला मिळते। फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणतो, इथे नशिबाची साथ मिळाली आहे। बरंच अंतर गाठलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान होतोय, जीवनदान मिळतंय या ठिकाणी फलंदाजाला आणि या जीवनदानाचा फायदा हा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच उचलला जाणार। प्रयत्न जिकरीचे राहिले, 22 रन्स ऑन द बोर्ड।
22 धावा धावफलकावरती आल्या आहेत. विजयासाठी लक्ष कांचनजी पालकर ज्यांच्या लेखणीमधून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर खूप चांगलं काम त्यांनी पाहिलं. सुप्रीमो सारखी स्पर्धा असेल, रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा असेल, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि नुकताच त्यांनी गुजरात या ठिकाणी देखील गुजरात प्रीमियर लीगमध्येही त्यांची लेखणी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. परंतु काय घडतंय, अगदी पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतो. लाडाचा अहो परेश ठाकूर दादा आमचा दिलाचा तो दिलवाला परेश ठाकूर डॅशिंग नगरसेवक म्हणून या संपूर्ण पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे, सातत्यानं विकास कामे ज्यांच्या माध्यमातून केल्या जातात आणि माझा प्रभाग माझी जबाबदारी या संकल्पनेतून येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून जरूर केलं जात आहे. अजूनही जर पाहिलं तर इक्वेशन येणारे 12 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. सामना अटीतटीचा होणार यात मात्र शंका नाहीये. परंतु इथे मात्र आउटस्टँडिंग परफॉर्म करावा लागेल. गोलंदाजीमध्ये आपल्या क्रिकेटिंग करिअरमधील सर्वोत्तम गोलंदाजी जर का या ठिकाणी करू शकले गोलंदाज, तर मात्र या सामन्यामध्ये रंगत आपल्याला निश्चितच पाहायला मिळू शकते. कारण मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती विकेट आली आहे, तिथून पुन्हा एकदा एक आशेचं किरण गोलंदाजानं जरूर या ठिकाणी जागृत केलंय. बॅटिंगचा जर आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये प्रेमानंद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. डॉक्टर प्रेमानंद वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून या गोलंदाजांकडे पाहिलं जातं. ती गुणवत्ता आहे, ती ताकद आहे, ती धमक आहे. या धावा रोखण्यासाठी जिकारीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आपण नेहमी म्हणत असतो ना की स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध तुम्ही आपोआप व्हाल. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खरं तर ही संधी आहे आणि इथे आपल्या गुणवत्तेचा आधारून जर का खेळ मैदानावरती रचला गेला तर मात्र विजयाचा मार्ग सुखकर केला जाऊ शकतो. जय आणि पराजयाच्या मध्ये जर का कोण उभा असेल तर यावेळेला मात्र स्ट्रायकिंग एंडला असणारे बॅटर ॲडव्होकेट प्रसाद पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जणू चंग बांधलाय त्यांनी मैदानातून सेटल होऊनच. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय, चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय. त्याला तोड नाही रे, जीव ठरलाय रे, दादा घडलाय रे, पुढं सरलाय रे, त्याला तोड नाही रे. खरं तर मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की जय आणि पराजयाच्या मध्ये जर का कोण उभा असेल तर तो बॅटर अर्थातच ॲडव्होकेट प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची फलंदाजी आहे, जणू संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर. षटकारांची आतषबाजी करत असताना होय मी या सामन्यामध्ये माझ्या संघाला विजय मिळवून देणार हा चंग जणू बांधूनच मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत की काय. विजयासाठी कंबर कसली गेली ॲडव्होकेट 11 संघाच्या माध्यमातून, परंतु हार मानायला तयार नाही आहे डॉक्टर्स 11 संघ. अजूनही सामन्यामध्ये अशाच प्रकारचे चेंडू आले तर ट्विस्ट जरूर पाहायला मिळू शकतो. यावेळेला शफल केला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा मानस होता, फॉलो करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ज्यावरती आला षटकार, दुसरा चेंडू आला डॉट, तिसरा चेंडू मात्र थोडासा दिशाहीन. आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये दिशा से भटके तो मारो दशा से भटके. यावेळेला लाईन आणि लेंथ वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील. गोलंदाज यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, थ्रू द कव्हर.
30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त खेळ. खरं तर हे करणं गरजेचं आहे. एकेरीला दुहेरीमध्ये नो बॉलचा इशारा. 1+2 या म्हणजेच या मागील चेंडूवरती तब्बल 3 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. फ्री हिटचाही हा चेंडू असेल. हात खुले करण्याची संधी प्रसाद पाटील, ॲडव्होकेट प्रसाद आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. फ्री हिटचा चेंडू म्हणजे जणू निमंत्रण असेल. एक वेल सेट बॅटर आहेत. चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. धावांचा विचार केला तर मागील चेंडूवरती आलेल्या 3 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 32 धावफलकावरती. आता मात्र अवघ्या 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. विजयी फटका फलंदाजाच्या बॅटमधून येणार का? यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. शफल अक्रॉस द लाईन केलं. कौतुक करावं लागेल. एक षटकार वगळता या षटकामध्ये एक षटकार एक नो बॉल आला. जर का या चुका टाळता आल्या असत्या तर निश्चितच या ठिकाणी सामन्यामध्ये आपल्याला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु त्या ज्या ईर्षेनं ज्या जिद्दीनं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शॉर्ट ऑन पूल केला. क्षेत्ररक्षक येत आहेत. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. एका हातानं हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलला गेला. जिथे असायला हव्या होत्या 6 धावा तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं धावफलकावरती 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावफलकावरती आले आहेत. खरं तर आता विजयाच्या दिशेनं अग्रसर ॲडव्होकेट 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अवघ्या 3 धावांची गरज या षटकाचा विचार केला तर हो यावेळेला खोलामध्ये टाकला होता. विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेलाय. इथून मात्र येतोय डॉट बॉल. उर्वरित समीकरण मात्र उरतंय. येणारे चेंडू 6 आणि आता गरज असेल ती विजयासाठी 3 धावांची. चॅम्पियन संघ